मी आत्ता गोव्याला निघालो आहे. अभी गोवा में निकल रहा हूँ. गोव्याचं राजकारण तुम्हाला माहिती आहे. लहान राज्यामध्ये हे राज्य अस्थिर करून तिथे सातत्यानं हा सत्तेचा खेळ, खो-खोचा खेळ सुरू असतो. काँग्रेस पूर्ण फुटलेली आहे. ज्या काँग्रेसचे मागच्या विधानसभेत 17 लोक निवडून आले होते ते आज 4 उरले. जे निवडून आले त्यांनाही लाज नाही काँग्रेसच्या तिकिटावर किंवा आणि ज्याने तो पक्ष फोडून आपल्याकडे घेतला त्यांनाही लाज नाही. गोव्याच्या जनतेची फसवणूक आहे. ज्यांच्या विरोधामध्ये मतदान झालं त्यांच्याच बरोबर सरकार स्थापन केलं जातं. आता सुद्धा गोव्यामध्ये अनेक देशभरातले राजकीय पक्ष उतरलेले आहेत. तृणमूल काँग्रेससुद्धा उतरली, आप आहे, काही दिवसांनी MIM सुद्धा येईल. पण गोव्यात शिवसेना सातत्यानं काम करते. ते बाळासाहेब ठाकरेसुद्धा तिकडे प्रचाराला जात होते. ठीक आहे, आम्हाला यश नसेल मिळालं पण आमचं संघटन आहे. आता मी निघालो आहे. उद्धवजींनी सांगितलं गोव्याला जा. आम्ही साधारण 22 जागा लढू गोव्यात. आणि गोव्याचं सरकार रोज एक नवीन थाप मारतं. गोवा हे सगळ्यात मोठं पर्यटन केंद्र आहे देशाचं. पण तिकडे संपूर्ण गोव्याला ड्रग्स, अंमली पदार्थाचा विळखा पडलेला आहे. गोव्यातले अनेक गावं, गोव्यातले अनेक समुद्रकिनारे हे अंमली पदार्थाच्या ड्रगच्या विळख्यात सापडलेले आहे. गोव्यामध्ये कॅसिनोचा कहर आहे. म्हणजे कॅसिनो जुगाराविरुद्ध आंदोलन करून भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला आणि वाढला आणि त्यांच्याच आज कॅसिनोला पाठिंबा आहे. या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि 2-3 दिवस आम्ही गोव्यामध्ये आहोत. मुंबईतून बरेच शिवसैनिक चाललेले आहेत आणि नक्कीच आम्ही लोकांपर्यंत पोहोचू. चांगल्या प्रकारे निवडणूक लढू. हिंदी में जानना है. बताइए. आता म्हणाल तुम्ही जो जनादेश होता त्याच्या विरुद्ध यामध्ये तिथे बीजेपीचं सरकार आलं. महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही फोडाफोड केली नाही. आम्ही एकत्र आलो. महाराष्ट्रामध्ये आम्ही एखादा पक्ष फोडला नाही हे लक्षात घ्या. आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती 3 पक्ष निवडणूक लढू. हिंदी में जानना है. बताइए. आता म्हणाल तुम्ही जो जनादेश होता त्याच्या विरुद्ध यामध्ये तिथे बीजेपीचं सरकार आलं. महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही फोडाफोड केली नाही. आम्ही एकत्र आलो. महाराष्ट्रामध्ये आम्ही एखादा पक्ष फोडला नाही हे लक्षात घ्या. आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती 3 पक्ष एकत्र आलेले आहेत. 3 पक्ष एकत्र आले. आम्ही एखादा पक्ष फोडला का नाही. जसं आज भारतीय जनता पक्ष कोणाला तरी फोडायचा प्रयत्न करत आहे, कोणावर तरी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. मग ED असेल, CBI असेल, त्या माध्यमातून लोक फुटतात का याचा एक विचार सुरू आहे. पण तसं आम्ही कुठे केलेलं नाही. 3 पक्ष एकत्र आले. राज्याची गरज स्थिरता, स्टेबिलिटी आणि म्हणून सरकार स्थापन झालं. त्याच्यामुळे गोव्याची तुलना तुम्ही महाराष्ट्राशी करूच नका. सर हिंदी में जानना चाहिए कि आप गोवा के दौरे के लिए जा रहे हैं, क्या कहना चाहिए? देखिए, मैं गोवा में जा रहा हूँ. ज़रूर विधानसभा का चुनाव अब जल्दी गोवा में होगा और राज्यों के साथ. और भी बहुत सी पार्टियां मैं देख रहा हूँ. तृणमूल कांग्रेस भी गोवा में उतर गई है, आप है, बाकी तो पार्टी है सब. पश्चिम बंगाल से तृणमूल भी उतर गई वहाँ. तो गोवा और महाराष्ट्र का एक हमेशा रिश्ता रहा है. हम बॉर्डर स्टेट है, एक साथ, एक कल्चर, एक भाषा. और बालासाहेब ठाकरे जी जब थे तब से हम गोवा में चुनाव लड़ने जा रहे हैं. ठीक है, हम कभी जीते नहीं लेकिन हमें वोट मिलते हैं. हमारा संगठन है. आज गोवा में ऐसी स्थिति है कि कौन किसके साथ है, कौन किसके साथ जाएगा ये बता नहीं सकते. एक पार्टी के चुनाव चिन्ह पर चुन के आते हैं और होलसेल में दूसरे पार्टी में चले जाते हैं. गोवा की जनता भी उब चुकी है. एक पार्टी को वोट देते हैं विधायक को और वो विधायक कल दूसरे पार्टी में होता है. और गोवा की सरकार आज की जो है, आपको बताना पड़ेगा, कोविड काल में बहुत ही बुरा हाल गोवा का हो गया. आज गोवा के गांव से गांव, सैकड़ों गांव
ड्रग्स के चपेटे में है। ऑल फॉरेनर्स ड्रग्स माफिया गोवा में जाकर बैठे हैं। क्या कर रही है सरकार? भारतीय जनता पार्टी गोवा में कैसीनो के खिलाफ संघर्ष बताना पड़ेगा। कोविड काल में बहुत ही बुरा हाल गोवा का हो गया। आज गोवा के गांव से गांव, सैकड़ों गांव ड्रग्स के चपेटे में है। ऑल फॉरेनर्स ड्रग्स माफिया गोवा में जाकर बैठे हैं। क्या कर रही है सरकार? भारतीय जनता पार्टी गोवा में कैसीनो के खिलाफ संघर्ष और आंदोलन करके सत्ता पर आई, लेकिन आज भारतीय जनता पार्टी को कैसीनो वालों का समर्थन है। सबसे ज़्यादा कैसीनो को अगर कोई सपोर्ट करते हैं तो बीजेपी की सरकार कर रही है। ये सब पूरा झूठ की राजनीति है, जिसे मराठी में थापेबाजी बोलते हैं। हम बहुत थाप मारते हैं वो लोग। वो जनता को सामने उजागर करना पड़ेगा। हम जाएंगे, हम चुनाव लड़ेंगे। हम लगभग 22 सीटों पर चुनाव लड़ना चाहते हैं और हमारा जो वहाँ का यूनिट है वो पूरी तैयारी में है। सर, आपने कहा कि महाराष्ट्र और गोवा की तुलना नहीं होना चाहिए। इसमें महाराष्ट्र में आपने कोई पक्ष को तोड़ा नहीं, क्या कहना? हाँ, देखा होगा आपने कि कांग्रेस पार्टी गोवा में 17 सीटें जीतकर आई थी। सबसे बड़ी पार्टी थी, बहुमत के बहुत करीब थी। सरकार तो कांग्रेस ने बनानी चाहिए थी, लेकिन क्या हो गया सबको मालूम है। वो पार्टी तोड़ फोड़ करके बीजेपी सरकार में आ गई। 17 वाली पार्टी अब 4 पर रह गई। कल और एक विधायक ने इस्तीफा दिया है। तो ये गोवा का जो दाग लगा है तोड़ फोड़ का, वो कभी ना कभी ख़त्म करना पड़ेगा। अगर आप एक पार्टी पर चुन कर आते हो और आप एक महीने में पाला बदलते हो, तो जनता ने उसको अब सबक सिखाना चाहिए, और ये शिवसेना ही कर सकती है। सर, गोव्यामध्ये कोणासोबत आपली युती होईल? नाही, युती होईल किंवा नाही होईल हा प्रश्न वेगळा, पण आम्ही 22 जागा लढण्याची तयारी पूर्ण केलेली आहे। कोणाला सोबत घ्याल तुम्ही? मग जर कोणी तुमच्याशी शिवसेनेचं पण तिथे प्राबल्य आहे, आमचं प्राबल्य आहे, आमची मतदान चांगलं आहे। अनेक मतदारसंघामध्ये किमान 30 ते 32 मतदारसंघामध्ये शिवसेनेचं मतदान आहे। आणि कोणाबरोबर युती किंवा आघाडी झाली तर ठीक, नाहीतर आम्ही लढू। तेवढी आमच्याकडे ताकद आम्ही निर्माण केलेली आहे।